झरेकरांचं मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि त्या फायनलच्या फेऱ्यामध्ये कोणकोणते बैल फायनलचे म्हणजेच गुलालासाठी गुलाल ज्यांनी मिळवला अशी ही 7 या बैलजोड्या ज्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये मालकाचं नाव केलं आज गुलाल मिळवून. चला मग सुरुवात करूया. आज कोणकोणत्या जोड्यांनी आज कितवा क्रमांक मिळवला सुरुवात करूया. 3 गाड्या ज्या आहेत त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते मिळालेलं आहे. उत्तेजनार्थमध्ये 1 नंबरचं बक्षीस आहे बाबूशेठ माने घरनिकीकरांचा चिक्क्या आणि रायफल या जोडीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बाबूशेठ माने घरनिकी एक खूप मोठं नाव आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये. सगळ्या महाराष्ट्राला असं वाटत होतं की आज बैलगाडा क्षेत्रातला चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा पळतोय की काय. नक्कीच घरनिकीचा राजा आज पळाला नाही. रात्री लॉटमध्ये चिठ्ठी निघाली घरनिकीच्या राजाची, परंतु त्यांच्या चिक्या आणि रायफल ही घरची बैल पळाली. नक्कीच खूप एक्साइटमेंट होती आज घरनिकीचा राजा पळेल म्हणून, परंतु असू द्या. चला नक्कीच कोण ना कोणतरी गुलाल मिळवणार. घरनिकीच्या राजाच्या धावणीच्या या पठ्ठ्याने गुलाल मिळवला. आज उत्तेजनार्थमध्ये 2 नंबरचं बक्षीस आहे लोहगाव अनवडवाडीकरांचा भवानी पळाला आणि त्या भवानीसोबत पळाला मादळ मुठीकरांचा शिक्रा. आता शिक्रा सध्या फॉर्ममध्ये आहे आणि नक्कीच जाईल त्या मैदानामध्ये तो गुलाल घेतोय आणि नक्कीच खूप छान पळतोय असं हा बैल. नक्कीच त्याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि भवानी 2 बैल आहेत. एक कोरेगावकरांचा एक भवानी आहे आणि हा लोहगाव पुणे अनवडवाडीकरांचा एक भवानी आहे. नक्कीच या भवानीनं आज संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं. तो सुद्धा पळतोय आणि शिखरानं सुद्धा चांगली कामगिरी केली. नक्कीच या जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी आज गुलाल घेतला आणि मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं. उत्तेजनार्थमध्ये 3 नंबर म्हणजेच घाणंदकरांचा दुर्गा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला फुरसुंगीकरांचा साई. दुर्गा आणि बाब्या डॉन ही घरची बैल आहेत घाणंदकरांची आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ही बैल जी आहेत ती टॉपची आहेत. नक्कीच असं वाटत होतं दुर्गा आणि साई 1 नंबर करतील, कारण की या गाडीला टॉपचं स्पीड लागलं होतं आणि ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर या गाडीवरती ड्रायव्हिंग करत होते. परंतु बघितलं तुम्ही गाडीनं जे आहे ते तास सोडला. नक्कीच त्या बकासूरसुद्धा त्याच तासामध्ये पळत होता, परंतु त्या तास जरा व्यवस्थित नव्हती. आता बकासूर हरला याच्यामुळे तर मी काय कारण वगैरे देत नाही, परंतु तास व्यवस्थित नव्हती. काही चांगली तासं होती. त्या म्हणजे बैलाला थोडीशी अडचण येत होती. बैलाचे अंग असं बाहेर काढून किंवा आत असं दाबत पळत होती, परंतु असं त्या शेवटी हाराची जीत असते. आणि घाणंचा दुर्गा आणि फुरसुंगीकरांचा साई या गाडीनं उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. म्हणजे या 3 गाड्या ज्या आहेत त्या फॉल झाल्या होत्या आणि या फॉल गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस जे दिलेलं आहे. 4 नंबरचा मानकरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये आजच्या झरेच्या मैदानामध्ये झालेला आहे. पुसेगावकरांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला मोरया आणि शंकर. नक्कीच ही जोडी होती. या जोडीनं याच ड्रायव्हरने कॉकटेल आणि कळंबीकरांचा शंभू या दोघांना म्हणजेच हे पहिल्यात वेगवेगळे होते, परंतु या दोघांना हरवलं होतं आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष त्या सेमीकडे लागलं होतं. परंतु ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं आणि नक्कीच ह्या बैलांचं सुद्धा नाव हे झालेलं आहे संबंध महाराष्ट्रामध्ये. मोरया आणि शंकर फक्त एक ड्रायव्हरला एकच विनंती आहे की असं काही करू नका की जेणेकरून दुसऱ्याच्या मनाला ठेच लागेल, कारण की त्या ड्रायव्हरने बघितलं सेमी ज्यावेळेस पास केला त्यावेळेस असा फड्या टाकला. हे असा आनंद करू नका. अशाने काय होतं एखाद्याची मनं दुखतात आणि नक्कीच डाव धरतात म्हणजे आता नक्की असं नाही की बाबांनो की असं काही करू नका ज्याच्यामुळे एक मनामध्ये वैर निर्माण होईल असं. त्याच्यामुळे त्यांना सुनील सरांनी झापलेलं आहे की असं काय परत काही करू नका, फड्या वगैरे काय टाकू नका. तसेच फायनलचा 3 नंबरचा मालकरी ठरला येळगावकरांचा बागड आणि त्याच्यासोबत पळाला साळशिरंबकरांचा कृष्णा. नक्कीच ही जी बैल आहेत 2 ही प्रथमच नाव ऐकतो या बैलांचं आणि नक्कीच संबंध महाराष्ट्रामध्ये यांचं सुद्धा नाव झालं संबंध महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये की कारण की हे बागड एक आपल्याला सचिन मामा पिंपोडे यांचा बागड होता, परंतु हा येळगावकरांचा बागड आहे आणि साळशिरंबकरांचा कृष्णा. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा. 2 नंबर मिळवला या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांना बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड हे बाकासूरच्या गाडीवरती चालवत होते, परंतु आता घोटच्या सर्जाच्या गाडीवरती असतात. त्यांचाच घरचा दुसरा राजा पळाला आणि त्या राजासोबत पळाला वांगीकरांचा मेहबूब आणि राजा. ही गाडी सुंदर अशी आकू ड्रायव्हर यांनी चालवली होती आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना. त्यांनी जे आहे ते गुलाल मिळवून संबंध महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं आहे. आणि नक्कीच या मैदानामध्ये झरेच्या 1 नंबरचा म्हणजेच 1 लाख रुपयेचा मानकरी झालेला आहे मथुरा फार्म चिंचाळे. तसेच उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि त्या अर्जुन सोबत पळाला
कोरेगाव मैदानामध्ये बक्कासूर सोबत जो बैल पळाला होता तो मुरुमकरांचा सुंदर. खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा. नक्कीच बक्कासूर कमबॅक करेल, नक्कीच करेल. धन्यवाद.